एक ओबेसिटीचा जो प्रॉब्लेम आहे, लठ्ठपणा, तो पण महिलांमध्ये बऱ्यापैकी दिसतो समजा. तर याला कसं ॲड्रेस करता येईल आयुर्वेदामध्ये? पण महिलांमध्ये काही ॲडिशनल करणं आहेत की तो म्हणजे इस्ट्रोजन नावाचं जे हॉर्मोन असतं त्याचा जर इम्बॅलन्स झाला तर हळूहळू लठ्ठपणा जास्त वाढायला लागतो महिलांमध्ये. आणि मेनोपॉज नंतर म्हणजे पाळी बंद झाल्यानंतर इस्ट्रोजनची लेवल आपोआप ड्रॉप व्हायला पाहिजे. तर ज्या महिला ओबीज असतात, ज्यांचं वजन खूप जास्त असतं पहिलेपासूनच, त्यांच्यात जो शरीरात साठलेला मेद आहे, फॅट आहे, ते इस्ट्रोजन सिक्रेट करायला लागतं. त्यामुळे मेनोपॉज नंतर सुद्धा इस्ट्रोजनच्या लेवल हाय राहतात आणि मग त्याचे विविध परिणाम शरीरावर होत असतात. त्यामुळे कुठल्याही तुमचं जर अचानक वजन वाढायला लागलं तरी त्याच्यात लक्ष देऊन वजन कमी करणं, लाईफस्टाईल सुधारणं, आयुर्वेदिक औषधं घेऊन किंवा गरज असेल तर पंचकर्म करून ते आजार सुधारून बॅक टू स्क्वेअर वन येणं खूप इम्पॉर्टंट असतं. कारण एकदा ती चेन सुरू झाली की मग PCOS, फायब्रॉईड, थायरॉईड, ओबेसिटी हे असं सर्कलसारखं एकातनं दुसऱ्यातनं पहिलं ते कंटिन्युअस एकमेकांना फीड करणाऱ्याच गोष्टी आहेत.